लोहा लोहे को काटता है क्या नहीं? डॉक्टर केंद्रे मध्ये हिम्मत आहे का? माझ्या संघ राहचाल का? मी कुणाच्या बाला घाबरतोय का? जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, फुकटचा माल आहे, लुटलेला सुळसुळाट झालाय दादानो डुकराचा. माझं एवढं गेट उघडलं तर 25 किल्ल्यामध्ये बुका. मी प्रचाराला गेलो तर माझ्या मांडीतून 3 डुकरं गेले. काय पाहिजे माझ्याकडून सांगा? अपेक्षा काय आहे? जाती धर्माचे नेते आदरणीय डॉक्टर मधुसूदन गुरुजी, नगर परिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महादेव जानकर यांच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सौ उर्मिलाताई केंद्रे व खाली जे 26 उमेदवार आहेत असे 6 मशाल आणि 20 घडी. आता सगळं सांगितलं. मिथिलेश भैया बोलले, मनोहर महाराज बोलले, अशफाक भाई बोलले. या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो. या परभणी जिल्ह्याचे लाडके माजी पालकमंत्री आदरणीय नवाब भाई या ठिकाणी जनतेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असले. तसेच दुसरे पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांच्या बहिणीच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असले. आदरणीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस एका झटक्यात त्यांनी 9 कोटी रुपये सगळे जिल्ह्याचे गंगाखेडला दिले. इथं घरकुला 9 कोटी. आता मला बोलायसारखं काही नाही, पण मी एक आश्वासन देतो. मी जवळपास 15 वर्ष, 11 वर्ष नगराध्यक्ष, 15 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या काळात ही सगळं झालंय दादानो. हे रोड झाले, पाणी माझ्या काळात दररोज पाणी होतं. मलिक साहब, अभी 13 दिन को 16 दिन को पाणी है यहाँ. गंगा भरून वाहिल्या, मासुळी डॅम भरून वाहलाय, अजिबात पाणी नाही. धूळ धूळ एवढी धूळ आहे, एवढी समस्या आहे. आणि मी फक्त एकच या ठिकाणी वचन देतो, स्वच्छ प्रशासन. मी सांगतो, डुक्कर मुक्त गंगाखेड, दादागिरी मुक्त गंगाखेड करायचं का नाही? एवढा सुळसुळाट झालाय दादानो डुकराचा. माझं एवढं गेट उघडलं तर 25 किल्ल्यामध्ये बुका. मी प्रचाराला गेलो तर माझ्या मांडीतून 3 डुकरं गेले. आणि साहेब मी सांगतो, या ठिकाणी मी 8 दलित समाजाच्या ह्याला उमेदवाऱ्या दिल्या. जागा आहेत 4, पण राखीव जागा 4, पण मी उमेदवार दिले 8. मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी 8 उमेदवार दिले. वंजाऱ्याला 3 उमेदवाऱ्या दिल्या. मराठ्याला 3 उमेदवार दिल्या. हटकर समाजाला 1 उमेदवारी दिली. कोमटी समाजाला 1 उमेदवार दिला. गवळी समाजाचं एकच घर आहे, त्याला उमेदवारी दिली, यादव, काबिली यादव. चला असो, बाकी बोलायचं नाही, वेळ झालाय. बर, काय काय पाहिजे माझ्याकडून सांगा? अपेक्षा काय आहे? स्वच्छ नगरपालिका प्रशासन, मला अनुभव आहे. आमची पत्नी उर्मिला बी नगरसेवक होती.
तिला बी अनुभव आहे. आता फक्त इथं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. फुकटचा माल आहे, लुटलेला माल आहे ते बी नाही. बरोबर आहे, लुटलेला माल आहे. आता ठीक आहे, या ठिकाणी लई जणाला पोत्यात घालून मारलं. येरावार म्हणून कोमटी समाजाचा माणूस आहे, त्याला पोत्यात घालून मारलं. मनोहर महाराजाला मारलं, हाड मोडले. कोण मारलं? राजू सावंत, ज्याचा बाप खासदार होता, आमदार होता, 3 टर्म आमदार, 2 टर्म खासदार, त्याला म्हणाले तुझं हॉस्टेल पाडतो, तुझी बघून घेतो उमेदवारी माग. आमच्या कामिनीला म्हणाले त्या इथं त्यातून ह्याच्यातून फोन लावला, त्याला हद्दपार करा, असं सुरू आहे. परंतु लोहा लोहे को काटता है क्या नाही? डॉक्टर केंद्रेमध्ये हिम्मत आहे का? माझ्या संघ राहचाल का? मी कुणाच्या बाला घाबरतोय का? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय शिवसेना, जय भीम. आदरणीय महादेवराव जानकर सुद्धा त्यांचं व्हिडिओवरून भाषण आता ऐकल, मला काढायला येत नाही. जय भीम. धन्यवाद.